ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल असा शब्द राज्य सरकारनं आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। मात्र सरकारनं शब्द फिरवल्यास ओबीसी संघटना आणि कार्यकर्ते तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे। संपूर्ण राज्यात जाऊन गावोगावी जनजागृती करू असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय। ते नागपुरात बोलत होते। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विविध संघटना आणि कार्यकर्ते सभा मोर्चे आंदोलन घेण्याच्या तयारीमध्ये आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 31 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघ करणार आहे। 7 तारखेला चंद्रपूरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एससी एसटी आणि ओबीसी तिन्ही संघटनांनी मिळून त्याच्याकरता प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आमचे ओबीसीचे लोक आणि एससी एसटीचे लोक जनजागृती करण्याचं काम सुरू आहे। 3 तारखेला नगरला मोर्चा म्हणजे आपलं सभा आहे आणि इतरही जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाखेड्यामध्ये जाऊन समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून सुरू झालेलं आहे आणि आम्ही कंटिन्यू वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत। ओबीसी प्रवर्गाचा मराठा आरक्षणाला आधीही विरोध नाही आणि पुढेही राहणार नाही। मात्र मराठा समाजाचं आरक्षण स्वतंत्र हवं, ओबीसी प्रवर्गात नवा वाटेकरी नको अशी स्पष्ट भूमिका ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी मांडली। आधी संपूर्ण ओबीसी समाज काय म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे, याकरता आम्ही मराठा समाजासोबत आहोत, कालही होतो, आजही। पण आमच्या ओबीसीतनं नाही, ओबीसीला 40 वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष करावा लागला। त्या काळात जे ओबीसी समाजाला आरक्षण 1952ला मिळायला पाहिजे होतं ते आम्हाला 1992-93 मध्ये लागू झालं। या 40 वर्षाच्या संघर्षानुसार संविधानिक 27% आरक्षण या ओबीसी समाजाला मिळालं आणि आज जे काय ते म्हणजे आज आम्ही म्हणतो 60%, पण जेव्हा तो बीपी मंडल साहेबांचा अहवाल सदर झाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ओबीसीची लोकसंख्या 52% आहे आणि या 52%ला 100% आरक्षण नाही मिळालं, फक्त 27% आरक्षण मिळालं। आणि आता त्या 27%मध्ये जर कोणी वाटेकरू होण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही होऊ देणार नाही।